नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल। आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये। चला तर मग ऐकूयात। पुस्तकाचे नाव शूद्र पूर्वी कोण होते, प्रकरण 4, शूद्र आणि आर्य यांचा संघर्ष, पॉइंट 5 चा उर्वरित भाग ऐकूयात पुढील प्रमाणे। पक्षप्रतिज्ञा उत्तम रीतीने मांडणे हा शास्त्रशुद्ध पद्धतीचा आत्मा आहे, असे प्रोफेसर मायकल फॉस्टर यांनी कोठेतरी म्हटले आहे। पक्षप्रतिज्ञा बरोबर मांडली नाही तर पुढील संशोधन योग्य रीतीने होणे शक्यच नाही, परंतु तेही तितकेच खरे आहे की जेथे एखादी पक्षप्रतिज्ञा सिद्ध करण्याची तीव्र इच्छा आहे तेथे पक्षप्रतिज्ञा शास्त्रशुद्ध पद्धतीला विषसमान होऊन बसते। याचे उत्तम उदाहरण आर्यवंशाबद्दल मांडलेला युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत होय। आर्यवंशाबद्दल जो सिद्धांत मांडला आहे तो इतका खुळचट आहे की वास्तविक तो फार दिवसांपूर्वीच नष्ट व्हायला पाहिजे होता। असे न होता सदर सिद्धांताची लोकांवर इतकी छाप पडली आहे की सांगता सोय नाही। याची कारणे 2 आहेत। या सिद्धांताला ब्राह्मण ग्रंथकारांनी उचलून धरले हे एक कारण। एशियन लोकांपेक्षा युरोपियन लोक श्रेष्ठ आहेत असे या सिद्धांतात म्हटले आहे। ब्राह्मण ग्रंथकार हा हिंदू असून सुद्धा सदर सिद्धांत मान्य करण्यात ते कसे तयार झाले हे एक मोठे आश्चर्य आहे। सदर सिद्धांत मान्य केल्यामुळे ब्राह्मण लोक युरोपीय लोकांपेक्षा कनिष्ठ आहेत असे ब्राह्मण ग्रंथकारांनी कबुली दिली आहे। सदर सिद्धांताला विरोध न करता ब्राह्मण ग्रंथकारांनी त्याला मोठ्या खुशीने उचलून धरले। याची कारणे उघड आहेत। ब्राह्मणांची द्विराष्ट्रवादाला मान्यता आहे। आपण आर्यवंशाचे आहोत आणि बाकीचे हिंदू अनार्य वंशाचे आहेत असा ब्राह्मणाचा दावा आहे। युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आपण उचलून धरला तर त्यामुळे आपण युरोपियन वंशाचे नातलग ठरतो व त्या मानाने युरोपियन लोकांप्रमाणे अनार्याबद्दल अनियंत्रित सत्ता गाजवायला आपणाला अधिकार मिळतो असा ब्राह्मणाचा समज झाला असावा, म्हणून त्यांनी युरोपियनाचा सिद्धांत शिरोधार्य मानला असावा। आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी करून तेथील रानटी अनार्यांना जिंकले हा जो सिद्धांताचा भाग आहे तो तर ब्राह्मणांना फारच आवडला आहे, कारण ब्राह्मणेतरांवर पूर्वी ब्राह्मणांचे जे श्रेष्ठत्व अनेक वर्षापासून स्थापन झाले आहे त्याला पुष्टीदायक पुरावा त्या भागात मिळतो, म्हणून त्या भागाला ब्राह्मण लोक विशेष महत्त्व देतात। आर्यवंशाबद्दलचा सिद्धांत यापूर्वीच कनिष्ठ झाला नाही याचे दुसरे कारण असे की वर्ण म्हणजे रंग असे मत युरोपियन ग्रंथकारांनी वेळोवेळी प्रकट केले व त्या मताला ब्राह्मण ग्रंथकारांनी उचलून धरले। हा सिद्धांत बळकट होण्याचे मुख्य कारण हेच आहे। वर्ण म्हणजे रंग असे जोपर्यंत मत प्रचलित राहील तोपर्यंत युरोपियन ग्रंथकारांचे सिद्धांत अबाधित राहील याबद्दल शंका नाही। आर्यवंशाच्या सिद्धांताचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे व म्हणून याबद्दल जास्त खोल विचार करणे जरूर आहे। या भागाचा विचार 3 निरनिराळ्या दृष्टीने केला पाहिजे। 1. युरोपियन वंशाचे लोक गोरे होते की काळे? 2. हिंदी आर्य लोक गोरे होते काय? आणि 3. वर्ण याचा मूळचा अर्थ काय? फार प्राचीन काळाच्या युरोपियन लोकांचा वर्ण कोणता होता याबद्दल साधक बाधकपणे प्रोफेसर रेपले यांनी आपले असे ठाम मत बनवले आहे की तो वर्ण काळा होता। ते म्हणतात, आत्तापर्यंत अनेक पुराव्यांची छाननी करून आपली अशी खात्री पटली आहे की फार प्राचीन काळचे युरोपियन लोक लांब डोक्याचे व कृष्णवर्णाचे होते। दक्षिण फ्रान्समध्ये क्रो मॅग्नॉन जातीचे जे लोक सध्या राहतात त्यांचे इतिहास पूर्व जुनाटपण आपण सिद्ध केले आहे। या जातीतील जे शेतकरी आहेत त्यांचे काळे केस व डोळे उठावदारपणे भरतात। या लोकांची व ब्रिटिश बेटातील लोकांची तुलना करून पाहिले तर असे दिसून येते की वेल्स, आयर्लंड आणि स्कॉटलंड या देशातील भुरक्या केसांचे लोक हेच ब्रिटनच्या प्राचीन काळच्या लोकांचे वंशज असावेत असे वाटते। याशिवाय गारफॉग्नॉन या विचित्र प्रदेशाकडे पाहिले तर आपणाला तेच दिसून येते। उत्तर इटालीतील पूर्वी होऊन गेलेले लिगुरियन नावाचे लोक गारफॉग्नान येथेच फार दिवस राहिले होते। या प्रदेशातील रहिवाशांचा रंग काळाकुट्ट होता। सर्वसाधारण दृष्टीने पाहिले किंवा प्रादेशिक परिस्थितीप्रमाणे पाहिले तरी असे दिसून येते की युरोपातील फार प्राचीन काळचे लिगुरियन लोक हे रंगाने काळे असले पाहिजेत। या लोकात
भूमध्य समुद्राच्या रहिवाशाच्या रंगरूपाची छटा होती. स्कॅडिनेव्हियन रहिवाशांच्या रंगरूपाची छटा नव्हती. आर्य लोकात वर्णभेदाचा भाव होता हे दाखवणारे काही पुरावे वेदात मिळतात की नाही ते पाहू गेलो तर ऋग्वेदातील काही भागातच याबद्दलचा उल्लेख आढळतो. श्राव्य आणि ऋषती यांचे लग्न अश्विन कुमारांना जुळवले असा उल्लेख ऋग्वेदात आहे. श्राव्य हा काळा होता व ऋषती ही निमगोरी होती. वंदन यांचे प्राण वाचवले म्हणून अश्विन कुमारांनी ऋग्वेदात प्रार्थना केली आहे. वंदन यांचा रंग पिवळा होता. काही विशिष्ट गुणांनी युक्त आणि तांबूस पिंगट रंग असणारा असा मुलगा मला दे अशी देवाची प्रार्थना एक आर्य करीत आहे असा उल्लेख ऋग्वेदात सापडतो. वर दिलेल्या उल्लेखावरून दिसून येईल की वैदिक आर्यामध्ये वर्णभेदाचा भाव उत्पन्न झाला नव्हता. वैदिक आर्य स्वतः एका रंगाचे नव्हते, तर मग त्यांच्यातच वर्णभेद भाव कुठून निर्माण होणार? वैदिक आर्याचे रंग निरनिराळे होते. काहीचे रंग तांबूस होते, काहींचे पांढरे आणि काहींचे काळे. दशरथाचा मुलगा राम यांचे वर्णन श्याम म्हणजे काळ्या रंगाचा असे केले आहे. यादव वंशातील कृष्ण याचेही वर्णन तसेच केले आहे. राम कृष्ण हे दोघेही वेगवेगळ्या आर्य वंशाचे होते. ऋग्वेदातील पुष्कळ ऋचा दीर्घतमस ऋषींनी रचल्या आहेत. त्याच्या नावावरून हे वाटते की तो काळा असावा व त्याच्या काळ्या रंगावरून त्याला दीर्घतमस असे नाव पडले असावे. कण्व ऋषी आर्य होता. त्याची कीर्ती दिगंत पसरली होती. ऋग्वेदात त्यांचे जे वर्णन आले आहे त्यावरून असे वाटते की तो रंगाने काळा असावा. आता शेवटचा मुद्दा वर्ण याचा अर्थ काय हे पाहूया. हा शब्द ऋग्वेदात कोणत्या अर्थाने वापरला आहे ते आपण प्रथम पाहू. वर्ण हा ऋग्वेदात 22 ठिकाणी वापरला आहे. त्यापैकी 17 ठिकाणी तो शब्द उषा, अग्नी, सोम इत्यादी देवतांना उद्देशून तेज, अंगे आणि रंग या अर्थाने वापरला आहे. तो शब्द ऋग्वेदात देवतांना उद्देशून वापरला असल्यामुळे तो शब्द मनुष्य प्राण्याला उद्देशून वापरला तर त्याचा अर्थ काय होईल हे पडताळून पाहणे धोक्याचे आहे. मनुष्य प्राण्याला उद्देशून वर्ण हा शब्द ऋग्वेदात 4-5 ठिकाणी वापरला आहे. ती ठिकाणे खाली दिली आहेत. ऋग्वेद 1:104-2, ऋग्वेद 1:179 6, ऋग्वेद 2:12-4, ऋग्वेद 3:34-5 आणि ऋग्वेद 9:71-2. वर्ण हा शब्द शरीराचा रंग किंवा कांती दाखवण्याच्या हेतूने ऋग्वेदात वापरला आहे असे वरील संदर्भावरून दिसून येते काय? ऋग्वेदातील 3:34-5 ही ऋचा काहीशी संशयास्पद स्वरूपाची दिसते. शुक्ल वर्ण वाढवला गेला असे शब्द या ऋचेत आहेत. या शब्दांचे अर्थ दोन्ही तऱ्हेने करता येतील. आपले तेज दूरवर फेकून त्यामुळे पांढरा रंग वाढवण्यास इंद्राने उर्षेला भाग पाडले हा एक अर्थ होईल, किंवा ऋचा रचणारा ऋषी गोऱ्या रंगाचा होता म्हणून त्याचे श्वेतवर्णी लोक संख्येने वाढले. दुसरा अर्थ ओढून ताणून आणावा लागतो कारण तो सर्वांशी संयुक्तिक वाटत नाही. उशीचे तेच हे कारण व त्यामुळे झालेली गोऱ्या रंगाची वाढ हे कार्य संयुक्तिक वाटते म्हणून पहिला अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो. असुर वर्ण टाकतो हा शब्दप्रयोग ऋग्वेदातील 9:71-2 या ऋचेत आहे. पुरुष सुक्तातील इतर ऋचांच्या संदर्भाशी ताडून ही ऋचा वाचली तर तिचा अर्थ स्पष्ट होत नाही. पुरुष सुक्त हे सोमवनांपैकी आहे ही गोष्ट लक्षात धरली तर असुर वर्ण टाकतो या शब्दप्रयोगाचा अर्थ सोमरसासंबंधी असला पाहिजे. वर्ण हा शब्द या ठिकाणी रूप या अर्थाने वापरलेला आहे. ऋचेतील दुसऱ्या भागात असे म्हटले आहे की तो आपल्या अंगावरील काळ्या रंगाची पांघरून फेकून देतो आणि त्याऐवजी चकाकणारे पांघरून अंगावर घेतो. यावरून हे स्पष्ट होते वर्ण हा शब्द अंधार सुचवण्याच्या दृष्टीने वापरला आहे. ऋग्वेदातील 1:179-6 ही ऋचा आपणाला याबाबतीत बरीच मार्गदर्शक आहे. प्रजा, मुले बाळे आणि शक्ती मिळवण्याच्या हेतूने अगस्त्य ऋषीने लोपमुद्रेशी संभोग केला आणि त्यानंतर 2 वर्णाची भरभराट होत गेली असा या ऋचेत उल्लेख आहे. 2 वर्ण कोणते याबद्दल काही बोध नाही कारण आर्य व दास हेच 2 वर्ण या ऋचेत गृहीत धरले असावे असे वाटते. ते काही का असेना वर्ण या अर्थाने रंग या नव्हे वर्ण हा शब्द या ऋचेत वापरला आहे यात शंका नाही.
ऋग्वेदातील 1:104:2 व 2:12:4 या 2 ऋचांमध्ये वर्ण हा शब्द दास याला उद्देशून वापरला आहे. येथे असा प्रश्न उपस्थित होतो की दास याला उद्देशून वर्ण हा शब्द वापरला तर तो कोणत्या अर्थी? वर्ण या शब्दावरून दासांच्या स्वतंत्र अंगिकांतीला बोध होतो की दासांच्या स्वतंत्र वर्गाचा बोध होतो? या दोन्हीपैकी कोणता अर्थ जास्त अधिकृत समजावा हे ओळखण्यास काहीच साधन नाही. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.